आमच्या भागातल्या शेतकऱ्यानं ह्या कर्जाची नुकसानीची स्थिती बघून अक्षरशः त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते आणि आत्महत्या झाल्याच्या नंतर सरकार त्याला 1 लाख रुपयाची मदत करते। मला सांगा त्या गोरगरीब शेतकऱ्यानं 12 लाख रुपये कधी कमवावे आणि 12 लाख रुपयावरच्या तुमच्या टॅक्स एक्झम्पशनचा फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना कधी यावा? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं करणं नितांत गरजेचं आहे। सभापती महोदय, सोयाबीनचा दर 11,000 रुपये गेला की ताबडतोब केंद्र सरकारचं लक्ष त्या ठिकाणी त्या सोयाबीनच्या दराकडे जातं। पाम तेलावरचं आयात शुल्क त्या ठिकाणी कपात केलं जातं, सोया पेंट त्या ठिकाणी आयात केली जाते आणि 11,000 रुपये क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला आज 3839 रुपयानं विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आणली जाते। सभापती महोदय, या प्रधानमंत्री फसल विमा योजनेची अवस्था मला आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून द्यायची। जवळपास मागच्या 10 वर्षात केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा असं मिळून जवळपास 42,000 कोटी रुपयाचा प्रीमियम या ठिकाणी विमा कंपन्याला दिला गेला आणि ह्या प्रीमियमच्या बदल्यात शेतकऱ्याचे क्लेम म्हणजे त्याची नुकसान भरपाई जी दिली गेली ती 36,300 कोटी रुपयाची आहे। म्हणजे साधारणतः ह्या विमा कंपन्यांनी मागच्या 10 वर्षात फक्त एकट्या महाराष्ट्रात 5,700 कोटी रुपये इतका नफा ह्या पीक विमाच्या माध्यमातून कमवलेला आहे। सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचं की 17,000-18,000 रुपये एका हेक्टरसाठी विमा उतरवण्यासाठी त्या ठिकाणी विमा कंपनीला प्रीमियम दिला जातो आणि ज्यावेळेस नुकसान भरपाई द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र हे पीक विमा कंपन्या कधीही सरसगट शेतकऱ्यांना सरासरी 18,000 रुपये इतका पीक विमा कधीही देत नाहीत। कायम पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी नफ्यात असतात। शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जर कुठला असेल तर त्याच्यासाठी शेतीसाठी दिलं जाणारं पाणी आणि त्यासाठी दिली जाणारी वीज। मला वाटतं या देशाचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी नदीजोड प्रकल्पासारख्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाची त्या ठिकाणी घोषणा केली गेली। ज्या भागात अतिवृष्टी होते, जास्त पाऊस पडतो आणि पुरामुळे नुकसान होतंय, अशा भागातल्या नद्यांचं पाणी जिकडे दुष्काळी भाग आहे त्या भागाकडे वळवण्याचा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश होता। सभापती महोदय, त्या प्रकल्पाच्या बाबतीत एक शब्दही त्या ठिकाणी ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून काढला जात नाही। तुमच्याच पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेतला होता। मला वाटते याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष घालून त्या ठिकाणी ह्या प्रकल्पाला सुद्धा गती देण्याच्या बाबतीत तातडीनं कारवाई करणं सभापती महोदय त्या ठिकाणी गरजेचं आहे। सभापती महोदय, त्या ठिकाणी सांगितलं जाते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। सभापती महोदय, एखादा गरीब माणूस त्याला डॉक्टर सांगते की आता अमुक अमुक शस्त्रक्रिया करा, ती गरीब माणूस दवाखान्यात जाते, दवाखान्यात गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्याला सांगितलं जाते की ही आजार आमच्या लिस्टमध्ये नाही, पुन्हा सांगितलं जाते की आमचं हॉस्पिटल या लिस्टमध्ये नाही आणि सभापती महोदय हे सगळं जरी असलं तरी पूर्ण खर्च आम्ही त्या ठिकाणी करू शकत नाही। मला वाटतं त्या गरीबाला सुद्धा त्याच्या आरोग्यावर उपचार करण्याचा अधिकार आहे। ह्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी त्या माणसाला, ज्या माणसावर हे वैद्यकीय उपचार करावे लागते, त्याला जर तातडीनं मदत नाही मिळाली तर जर अक्षरशः पूर्ण कुटुंब, त्याचा परिवार त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतो। जवळ असलेली 1 एकर 2 एकर जमीन त्या ठिकाणी विकून त्याच्यावर इलाज करायला त्याला भाग पाडलं जातंय। आणि सगळ्यात महत्वाचं, प्रधानमंत्री सहायता निधीमधनं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मर्यादा आहेत, फक्त 3च माणसाला एका महिन्यात मदत करता येते। आता 24 लाख लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघातनं आम्ही येतो, 3च लोकांनी आजारी पडावं का? आणि ते सुद्धा सरकारच्या लिस्ट मधले असलेला आजार बघून त्या ठिकाणी आजारी पडावं का? मला वाटतं याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं करावं। आणि ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।